चला मित्रांनो, बनवूया आपण खिचडी. तर मी घेतलेला आहे 2 आलू, 1 कांदा आणि धनिया म्हणजे सांबार, आणि घेतलेला आहे अद्रक, 2 मिरची आणि लसूण. हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं बारीक करून घेऊया. आपण नंतर जी पेस्ट टाकणार आहे तीच टाकणार आहोत. तर चला, नंतर आपण याला बारीक करून घ्यायचं. एकदम बारीक करायचं, त्यामध्ये ठेवायचं नाही. बघा आता बारीक झालं आपलं ते. आता मी घेतलेलं आहे वाटाणे. मी वाटाणे उमरू टाकले होते रात्रभर. आणि आपल्याला खिचडी बनवायसाठी पाहिजे आपल्याला चावल, मूग डाळ आणि तूर डाळ. तर मी घेतलेली आहे तूर डाळ. आता घेतलेलं आहे मी तिखट मीठ काढायसाठी 1 वाटी. तर त्यासाठी मी तिखट काढते आता थोडं. चला, आपण तिखट घेतलेलं आहे, त्यामध्ये हळद टाकायचं, धनिया पावडर घ्यायचं, गरम मसाला घ्यायचा आणि हे चांगलं मिक्स करून ठेवून द्यायचं एक साईडला. नंतर आपल्याला जेव्हा काम पडेल आपण तेव्हा टाकूया. तर घेतलेलं आहे मी 1 वाटी टोमॅटो, म्हणजे 2 टोमॅटो चिरलेले मी. आता आपण कुकरमध्ये तेल टाकूया. बघा, मी आता कुकरमध्ये तेल टाकते. आता तेल गरम झालं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया आपण जिरं झाल्यानंतर आपण त्यामध्ये तडतड झालं की त्यामध्ये टाकायचं आपला कांदा, जो आपण बारीक कट करून घेतला तर तो कांदा टाकला आहे. आणि त्यामध्ये पेस्ट टाकला आहे लसूण, अद्रक, मिरचीचं जे तुम्हाला म्हटलं होतं ते मी. आणि आपण मसाले एका वाटीमध्ये काढले होते ते टाकून द्यायचे आणि ते चांगलं मिक्स करायचे. नंतर आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो. आपण 2 टोमॅटो घेतले, ते टोमॅटो टाकूया, चांगलं मिक्स करून घेऊया. त्यामध्ये आता आलू टाकायचे, चांगलं स्वच्छ धुवून टाकायचे. 2 आलू घेतले होते ते स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये आपण जे आपले वाटाणे होते ते टाकूया. 1 वाटी वाटाणे जे मी रात्रीनं मुरू टाकले होते ते घातले. आणि टेस्टनुसार आपल्या मीठ टाकूया. आपण ते मिक्स करून घेऊया चांगलं. आणि 1 गडवा मी पाणी टाकलेलं आहे, त्याला उकळी येऊ देऊया. उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण मॅगी मसाला जो राहते आपला तो टाकायचा. आधी उकळीत येऊ देऊया. आता मी जे तांदूळ डाळ घेतले ते मिक्स करून घेतले आणि स्वच्छ पाण्याने ते 2 पाण्याने धुवून टाकेल. बघा, आता हे धुवून टाकेल मी. आधी याचं पावडर जे राहतात ते काढून घ्यायचं. आता याला उकळी आलेली आहे. जो मॅगी मसाला असतो विकत 5 रुपयाचे पॅकेट मिळते ते टाकलेलं आहे. आणि जे आपण तांदूळ धुतले होते ते टाकून देऊया. आता चांगलं मिक्स करून देऊया. चला, मिक्स झाल्यानंतर आपलं कुकर लावून देऊया. कुकरची आपण 3 शिट्टी होऊ देऊया. 3 शिट्टी झाल्यानंतर आपले खिचडी बनवून रेडी झाली आहे की ते बघायचं. नाही झाली असेल तर 1 शिट्टी होऊ द्यायची. मी 3 शिट्टीनंतर खिचडी दाखवते. बघा, आपली खिचडी तयार झालेली आहे. एकदम सुंदर आणि टेस्टी झालेली आहे. जे महाप्रसादमध्ये राहतात तशीच झालेली आहे. बघा किती सुंदर. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. केकची रेसिपी पाहिजे असेल आणि अजून कोणती रेसिपी पाहिजे असेल ते सांगा. चला, भेटूया मित्रांनो नंतरच्या व्हिडिओ.